दिवसाची खूप छान अशी सुरुवात झाली आणि त्याचं महत्त्वाचं म्हणजे आनंदाचं जे कारण आहे ते म्हणजे आज माझा भाऊ खूप दिवसांनी आलाय घरी. म्हणजे तो मागच्या आठवड्यातच घरी आलेला होता, पण आज त्याने माझ्यासाठी काहीतरी स्पेशल आणलंय. तर चला मी दाखवते आधी, मग आपण बोलूया. आता काही वेळापूर्वीच माझा भाऊ घरी आलेला आणि त्याने हा गरमागरम भात आणलेला आहे माझ्यासाठी. हा मसाले भात माझ्या भावाने बनवलेला आहे आणि मला म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत एवढा मला मसाले भात आवडतो आणि तोही माझ्या भावाच्या हातचा. माझी फरमाईशच होती. तो माझा जो भाऊ आहे तो मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की माझा भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये असतो आणि तो 6-7 महिन्यांनी वगैरे घरी येतो. तर आता लास्ट टाइम जेव्हा शर्विलच्या वेळेला मी प्रेग्नंट होते तेव्हा तर शर्विलचा जन्म झालेला होता आणि त्यानंतर तो घरी आलेला होता. पण या वेळेला मी खूप लकी आहे कारण तो आता हे दुसरं जे बाळ येणार आहे त्याच्या जन्माच्या वेळेलाच तो आहे घरात. त्यामुळं मला खूप आनंद झाला. आणि मग जेव्हा लास्ट टाइम तो आता यायचा होता त्याच्या आधी जस्ट त्याचा माझा कॉल झालेला होता, तेव्हा मी त्याला मी अशी बोललेले होते की कधी एकदा तू येतोयस आणि तुझ्या हातचं मी गरमागरम मस्त असा भात खाते, असं मला झालेलं होतं. इथे ना साईडला थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल, पण हे चालूच राहणार आहे. त्याला काही कोणी करू शकत नाहीये. लास्ट टाइम आमचं बोलणं झालेलं होतं फोनवरती, तेव्हा तो आय थिंक तेव्हा श्रीलंकेमध्ये होता, कारण श्रीलंका टू चेन्नई आणि पुन्हा श्रीलंका असं ते 2 फेऱ्या होणार होत्या त्याच्या, म्हणजे शिपच्या फेऱ्या होणार होत्या. आणि तो बोलला की ह्या 2-3 फेऱ्यामध्येच मी कदाचित मी साइन ऑफ घेईन आणि त्यावेळेला घरी येईन. मग तेव्हा मी त्याला सांगितलेलं होतं की मला खूप क्रेविंग्स होत आहेत किंवा मला खूप तुझ्या हातचा भात खावा वाटतो. आणि माझा भाऊ जो आहे तो अतिशय छान मसाले भात असेल, पुलाव असेल, बिर्याणी असेल, मग ती व्हेज असो नॉन व्हेज असो कोणतेही असो, त्याच्या हाताला एवढी चव आहे ना. म्हणजे मी आपण हॉटेलमध्ये आता गेल्यानंतर आपण खूप खात असतो, पण माझ्या भावाने जे काही पदार्थ बनवतो तो असं इथून असं म्हणजे हृदयापासून असं मनापासून बनवत असतो ना, की म्हणजे त्याची चव जी असते ना ती काय म्हणजे टॉप लेवललाच गेलेली असते. म्हणजे मला तर प्रचंड आवडते. म्हणजे मी तर म्हणेन की माझ्यापेक्षाही माझा भाऊ अतिशय छान असं जेवण बनवतो. म्हणजे काही गोष्टी अतिशय छान बनवतो आणि त्याचं ते स्वप्न पण होतं की तो जर मर्चंट नेव्हीमध्ये नाही गेला तर मग तो शेफ बनेल. एवढं त्याला ते प्रिय आहे. जेवण बनवणं आणि बनवलेलं खाऊ घालणं सगळ्यांना त्याला खूप आवडतं. आणि आज तो घेऊन आलाय, मला अतिशय छान वाटलं. आता आज मी विचारच करत होते तुमच्यासोबत माझा प्रेग्नन्सी जो डाएट आहे तो शेअर करावा, की प्रेग्नन्सीमध्ये मी काय खाते किंवा जास्त कोणते पदार्थ आतापर्यंत खात आलेली आहे किंवा काय, या गोष्टीबद्दल थोडंसं एक डिस्कस करू शकतो आपण. असं प्रत्येक जी मुलगी असते तिची प्रेग्नन्सी वेगळी असते. एखादी गोष्ट असेल ती मला चालत असेल किंवा मी खाल्ली असेल खूप प्रमाणात, पण असं होऊ शकतं की ते काही जणांनी बिलकुल खाल्ली नसेल, ती अवॉइड केली असेल पूर्ण 9 महिने. आणि काही गोष्टी मी नसतील खाल्ल्या बिलकुल, पण काही जणांनी त्या खाल्ल्या असतील. असं पण असतं, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. फर्स्ट ट्रायमेस्टर जो असतो म्हणजे पहिले 3 महिने असतात ते खूप कठीण जातात. मी म्हणेन सगळ्याच लेडीजसाठी पहिले 3 महिने खूप कठीण जातात, कारण एकतर उलट्या होत असतात, गरगरणं, काम होत नसतात, जेवण जात नसतं, काहीही खाल्लं जात नसतं आणि त्यात वास सहन होत नसतो. मला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वासाची होती, ते म्हणजे मला कांदा लसणाची फोडणी अजिबात आवडत नव्हती. म्हणजे मला इतकं इरिटेट व्हायचं, मला इतका त्रास व्हायचा त्या गोष्टींचा की मला सहन नव्हतं होत. चिकनचा वास मी पूर्णपणे अवॉइड केलेलं. म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला चिकन स्वप्नील घेऊन यायचे, कारण तेव्हा त्यांचाही
डाएट चालू होता, ते डाएटचं जेव्हा चिकन बनवायचे तर मला ते सहन व्हायचं नाही. आणि मी जॉबला जात होते, त्यामुळे तर प्रश्न नव्हता. पण माझं अधूनमधून मला वर्क फ्रॉम होम सुद्धा दिलं जात होतं, कारण कोरोना नुकताच संपलेला होता. त्याच्यामुळे ते थोडंसं ऑफिसमध्ये टेन्शन होतं, त्यामुळे त्यांनी घरून पण काम अधूनमधून देत होते. मग मी लॅपटॉप घेऊन घरी यायचे. मग ज्या दिवशी मी घरी असायचे त्या दिवशी ते फॅन लावा, ते आउटसाईडला, म्हणजे एक्झॉस्ट फॅन सारखं काम करेल. दारं खिडक्या जेवढं काय असेल सगळं ओपन ठेवायचं, म्हणजे मॅक्सिमम असेल की वास कसा बाहेर जाईल आणि हिला त्रास होणार नाही याची ते खबरदारी घ्यायचे. आणि जे पहिले 3 महिने ज्या वेळेला काही खाल्लं पिल्लं जात नव्हतं त्यावेळेला मी मॅक्सिमम चिले ट्राय केलेले होते. कारण मला शर्वीच्या वेळेला उभं राहून भाकऱ्या करणं, चपात्या करणं या गोष्टी होत नव्हत्या. आणि महत्वाचं म्हणजे खाल्लं जात नव्हतं. मला अतिशय त्याचा म्हणजे चपाती खाण्याचा कंटाळा यायचा म्हणा, किंवा मला ते सहन म्हणजे नको वाटायचं, असं घास उतरत नव्हता गळ्याखालून. तर मग मी कुठे मेथी आणली, मेथी कट केली आणि ती सगळ्या पिठांमध्ये सगळे पीठ मिक्स करायचे. ज्वारी, बाजरी किंवा गव्हाचं पीठ, बेसन पीठ, असे वेगवेगळी पीठ मिक्स करायची. त्याच्यामध्ये मेथी एकदम बारीक कट करून ती करून टाकायचं. कधी टोमॅटो, गाजर, काकडी असे वेगवेगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या. आणि ते मी भरपूर प्रमाणात खाल्लं. म्हणजे पहिले 3 महिने जोपर्यंत मला उलट्या होत होत्या तोपर्यंत. महत्वाचं म्हणजे हाय प्रोटीन इनटेक असावा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते. त्यामुळे मी आता सध्या जे माझं खाणं पिणं आहे त्याच पद्धतीनं आहे. माझ्या डेली खाण्याच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये काही गोष्टी मी अशा मेन्शन करेल की त्या मी रेग्युलर बेसिसवरती खाते. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 5 ते 6 बदाम खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हे मी बदाम डायरेक्ट खात नाही. आधी मी सुरुवातीला असेच तोंडात टाकत होते, पण आता शक्यतो असं म्हणजे नंतर मी बंद केलं ते. रोज रात्री बदाम भिजवत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खायचे. सकाळी किंवा दुपारी मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ते खायचे. त्याच्यानंतर 2 व्हाईट एग. आता हे जे आहेत म्हणजे एग व्हाईट जे असतात हे मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की प्रोटीन गेलं पाहिजे आहारात जास्त प्रमाणात पाहिजे, तर कमीत कमी 2 तरी अंडी खा म्हणून, आणि फक्त एग व्हाईट खा असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता कधी कधी काय होतं की मी ब्राऊन ब्रेड आणले असते घरी, फॉर एक्झाम्पल जर घरी असतील आणि मला ब्राऊन ब्रेड आहेत तर मग ऑमलेट आणि ब्रेड खायचे आहेत, तर अशा वेळेला मग मी फुल एग 2 घेते. असं काही नाही की मग मी म्हणजे डील आहे ते साईडला काढायचं आणि फक्त बाकीच्याची पोळी बनवायची असं काही नाही. तर मी फुल एग आणि ब्रेड ते सुद्धा घेते. कधी कधी रोजचा नाश्ता वेगवेगळा असतो. मोस्टली सांगायचं म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या 2-3 महिन्यात मला जेवण जात नव्हतं फारसं, तेव्हा मला जे वाटेल ते थोडंफार मी बनवून खायचे, पण खूप काही खाल्लं जात नव्हतं. नंतरचे जे 3 महिने असतात, सेकंड ट्रायमेस्टर म्हणजेच 4था, 5वा, 6वा महिना, त्यावेळेला मी फुल ऑन म्हणजे व्यवस्थित झालेले होते. बेबी आहे ते सेट व्यवस्थित झालेलं होतं. त्याच्यानंतर व्यवस्थित खाणं पिणं माझं सुरू होतं. त्यावेळेला मग मी आहाराकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली, कारण मी इथे एकटीच आहे. त्याच्यामुळे जे काही करायचंय खायचंय ते मलाच बनवून खावं लागतं. त्याच्यामुळे मला जे सोपं वाटेल किंवा इझिली मला बनवता येईल आणि हेल्दी पण आहे, हाय प्रोटीन पण आहे त्याच्यामध्ये, अशा गोष्टी मी खायला जास्त सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये जास्त जे होते ते कडधान्य होते. आता मी कडधान्य वेगवेगळ्या स्वरूपात घेतलेली होती. त्याच्यामध्ये हिरवे मूग असतील म्हणा किंवा छोले असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी. मग डाळी जर मला सकाळी जर खाता नाही आल्या तर मी दुपारी जेवताना भाजी म्हणजेच डाळीचं काही आमटी असेल किंवा मग सुकी भाजी बनवली, मसूर डाळ केली,
असं अशा पद्धतीनं मी बनवून खायचे. आणि मूग डाळ वगैरे हे जे आहे छोले, हिरवे मूग असतील, छोले असतील, तर ते भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर त्याला मूग जे असतील त्याला मोड आणायचे, किंवा मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मोड आल्यानंतर ते व्यवस्थित ग्राइंड करायचे आणि त्याचे चिले बनवायचे आणि या पद्धतीनं मी खायचे. तर त्याने सुद्धा खूप जास्त प्रोटीन इंटेक केला जायचा. आणि अजूनही मी ते बनवते. ते सोडून वेगवेगळ्या पद्धतीचे चिले सुद्धा बनवते. जसं की आता उन्हाळ्यामध्ये काकडी खूप येतात, काकड्यांचा सीझन असतो, तर मग काकडीचा चिला बनवला. किंवा बीटरूट, जे बीट आहेत ते बाजारात खूप येत असतं, त्याने HB सुद्धा वाढतो. हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात याच्यामुळे वाढतं, बीटामुळे वाढतं. तर मी बीटाचा सुद्धा चिला बनवायचे. आणि इवन शर्वीला सुद्धा ह्या गोष्टी प्रचंड आवडतात. मग माझं सुद्धा जेवणाचा त्रास कमी व्हायचा त्याच्यामुळे, की फक्त चला आज बीटरूट आहे त्याचा चिला बनवला, दह्याबरोबर खाल्ला, किंवा एखादी चटणी घेतली, लोणचं घेतलं की माझं सेट व्हायचं. म्हणजे फारसं मला जेवण बनवावं लागायचं नाही. तर मी तो पर्याय निवडलेला होता. ते सोडून कधी उपमा, म्हणजे रव्याचं जे उपीट असतं ते, कधी पोहे, कधी मग शेवया. आता शेवया म्हणलं की शेवयांचा तिखट उपमा मी बनवायचे. आणि ते पण शेवया ज्या आहेत त्या रव्यापासूनच बनवलेल्या मी घेऊन यायचे आणि त्याचं बनवायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ओट्स. तर हे जे ओट्स आहेत त्याची एक पद्धत म्हणजे ओट्स भिजवून घ्यायचे मी आणि ते खाते. आणि ते माझं सगळ्यात आवडतं आहे. ओट्स खाणं प्रचंड आवडतं मला. तर जे ओट्स आहेत ते स्वप्नील आहेत त्यांच्या डाएटमध्ये त्यांनी ते खरेदी करून आणलेले ओट्स आहेत. तर भिजवताना सुद्धा त्या ओट्समध्ये वेगवेगळ्या सीड्स, जसं की फ्लॅक्स सीड्स असतील, सनफ्लावर असतील, पंपकिन सीड्स असतील, त्याच्यानंतर चिया सीड्स असतील, त्याच्यानंतर असे वेगवेगळे सीड्स. आणि ओट्समध्ये जे आणलेले आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी हे आहेत, मनुके आहेत, किंवा मग बदामाचे तुकडे आहेत. ह्या सर्व गोष्टी ऑलरेडी आहेत त्याच्यामध्ये. बाकीच्या वरून मी सीड्स पण वापरते, खजूर वापरते. खजूरनं सुद्धा आपला HB वाढतो, ते सुद्धा खूप हेल्दी आहे. त्याच्यामुळे खजूर सुद्धा रोज खावेत असं म्हटलं जातं. तर मी ते वेगळं कधी कधी खायचे, पण शक्यतो ओट्समध्येच मी खायचे. त्याच्यानंतर एक केळ. आता हे कसं असतं, केळ जे आहे ते मी खूप ऐकलेलं आहे की रेग्युलर बेसिसवरती तुम्ही याच्यामध्ये खायचं नाहीये, म्हणजे दुधाबरोबर फ्रूट नाही खायचं. तर मग मी ते अवॉइड करते शक्यतो. बनाना जे आहे ते सेपरेटली कधी मनात येईल तेव्हा खाते, आणि मग ओट्स भिजवताना ते यूज नाही करत, असं सुद्धा करते. मग फक्त ह्या सीड्स, वेगवेगळ्या सीड्स, ओट्स, दूध याच्यामध्ये खजूर घालून व्यवस्थित ते मिक्स करायचं. हवं तर त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर मिक्स करायची आणि ते भिजत ठेवायचं. मग 1-1.5 तासामध्ये वगैरे ते व्यवस्थित भिजतं, किंवा अर्ध्या तासामध्ये. आणि भिजल्यानंतर मग ते खायचं. तर अशा पद्धतीनं ओट्स बनवते आणि तो माझा सगळ्यात आवडता आहे. पीनट बटर सुद्धा त्याच्यामध्ये मी यूज करते. आता पीनट बटर वगैरे वापरलं तर त्याच्यामधून सुद्धा पीनट शरीरात जातात, त्याच्यामुळे अजून फायदा होतो. तर हे सुद्धा वापरते. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे सॅलड. आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात सॅलड गेले पाहिजेत. तर मी जास्तीत जास्त सॅलड खाते. काकडी, जसं की मी बोलले, चिल्याच्या स्वरूपात पण खाते, पण अशा कट करून काकडी म्हणा, टोमॅटो, मुळा जे आहे स्पेसिफिक त्याची मुळ्याची भाजी, म्हणजे कोशिंबीर वगैरे करून ते सुद्धा खूप छान लागते. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बऱ्याच कोशिंबिरीचे प्रकार ना बनवता येतात. यूट्यूबला भरपूर सारे व्हिडिओज आहेत. तर मुळ्याचे असे प्रकार बनवले ना ते सुद्धा खूप छान लागते. इवन बीटरूटची सुद्धा कोशिंबीर खूप छान लागते. आणि रोजच्या आहारात दही किंवा ताक असायलाच पाहिजे. तर मी मे महिन्यात असा म्हणजे मे महिना नाही, पण स्पेसिफिक जे गरमीचे 2-3 महिने आपले जे असतात त्या दिवसात भरपूर प्रमाणात
दही खाल्लेलं आहे, ताक पिलेलं आहे आणि थोडंसं मग थंड वातावरण असेल तर ते प्रमाण मी थोडं कमी करते, कारण मग मला त्याचा त्रास होऊ नये म्हणून. अदरवाईज उन्हाळ्यात जेव्हा जास्त गरमी असेल तेव्हा मग दही आणि ताक रोज न चुकता घेतलंच जायचं माझ्याकडून. तर सर्वात महत्त्वाचं एक फळ ते म्हणजे आंबे. सीझनमध्येच येतात, वर्षातून एकदाच येतात आणि ते सुद्धा खायला मिळत नाहीत प्रेग्नन्सीमध्ये. तर बऱ्याच जणांना अशी शंका असते की प्रेग्नन्सीमध्ये आंबा खात नाहीत किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर आंबा खात नाहीत. हे सगळं खोटं आहे. म्हणजे आंबे खातात. मी माझ्या डॉक्टरांना पण कन्सल्ट केलेलं होतं ज्या वेळेला शर्विल होता तेव्हा, शर्विलच्या वेळेला कन्सल्ट केलेलं. त्यावेळेला त्यांनी क्लिअरली सांगितलेलं होतं की आंबे खाऊ शकतेस, फक्त ज्याने न्यूट्रिशन असतात तुम्हाला मिळायला पाहिजे, तुमच्या बाळाला तुम्हाला न्यूट्रिशन मिळायला पाहिजे. त्यामुळे फळं खायचीच आहेत आणि जे सीझनल फ्रूट आहेत ते तर खाल्लीच पाहिजेत. फक्त एवढं की त्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही खायला बसलात आंबे आणि सरसकट असे 3-4 आंबे खाल्लेत, असं नाही करायचं. दिवसाला 1 खाल्ला इनफ होतो, म्हणजे या काळामध्ये इनफ होतो, काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग मी तेव्हा सुद्धा आंबे खाल्लेले होते आणि एकदम व्यवस्थित प्रमाणात खाल्लेले होते. आणि आता त्यावेळेला सुद्धा मी खाल्लेत आंबे, भरपूर खाल्लेत. फक्त आज 1 खायचं ना, तर आजचा 1 खाल्ला की कोटा संपला. 1 खायचा आणि बस करायचं, बस, दुसऱ्याला हात नाही लावायचा. अशा पद्धतीने मी खाल्लेत. आणि मला हे पण सांगितलेलं, खूप जणांनी सांगितलेलं होतं की फणस खात नाहीत. तर मला असं सांगितलेलं होतं, पण मला खूप खायची इच्छा झालेली. फणस तर प्रचंड आवडतो. मग फणसाचे गरे विकत आणून सुद्धा मी खाल्लेले आहेत. त्याच्यानंतर जांभूळ. खूप जणांना असं वाटतं की जांभूळ पण खात नाहीत, तर मी जांभूळ भरपूर खाल्लेली होती. आणि बेसिकली असं असतं की डार्क फ्रुट्स जे असतात डार्क रंगाचे ते खावेत, त्याने HB वाढतो असं मी ऐकलेलं सुद्धा आहे. तर मी असं फळ नाही सोडलेलं. आता यावेळेला मी जास्त जे प्रमाण आहे खाण्याचं ते म्हणजे केळी, संत्री, किवी असे हे फळ जे आहेत ना, मी ते जास्त प्रमाणात खाल्लेत. आंबे खाल्लेले आहेत. तर खूप अशी फळं खाल्लेली आहेत. आता सीझन संपत आला त्याच्यामुळे त्याचं काय हे नाहीये, पण अदरवाईज सीझन असेल तेव्हा मग द्राक्ष म्हणा, कलिंगड हे सुद्धा खूप प्रमाणात खाल्लेले आहेत. आता कलिंगडाची गंमत सांगायची म्हणजे जेव्हा मी पुण्याला होते शर्विलच्या वेळेला, त्यावेळेला मी एक सहज असं रॅन्डम एक शॉर्ट बघितलेली की कलिंगडाची जी साल असते त्याच्यापासून भाजी बनवलेली बघितलेली होती. आणि मी प्रेग्नन्सीचे फूड चेक करत होते त्यावेळेला. फर्स्ट टाइम मी ऑब्व्हियसली, आपण पहिल्यांदा आई बनणार असतो तर आपल्याला खूप क्युरिओसिटी असते की काय खायला पाहिजे, काय नाही, कसं काय, हे ते खूप आपण सर्च करत असतो. तर मी सुद्धा त्या फेजमधून गेले आणि मी खूप सर्च केलेलं तेव्हा. आणि मग त्यावेळेला मी कलिंगडाच्या सालीपासूनची रेसिपी बघितलेल्या होत्या. तर मग जेव्हा कलिंगड घरी यायचं, आतला जो रेड पार्ट असतो ते तर मी खायचेच, ते तर सुट्टीच नव्हते देत. आणि बाकीचं जे वरची साल आहे ती थोडीशी वरून काढून घ्यायची, जी हिरवा रंग आहे तो काढून घ्यायचा. आणि आतमध्ये जो गाभा असतो, जो पांढरा किंवा हलकासा रेडिश जो असतो, मधला भाग जो असतो, वरची साल आणि आतला लाल भागच्या मध्ये जो असतो तो, तर ते कट करून मी त्याची भाजी बनवायचे. आणि मी असं ऐकलेलं त्याने खूप फायदा होतो आणि शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी नाही होत. म्हणजे पाणी खूप आपले जे लेवल असते शरीरातली किंवा पोटातली ते मेंटेन राहते आणि पाणी कमी पडत नाही बाळाला आणि व्यवस्थित राहतं सगळं. तर हे मी ऐकलेलं होतं. सो मी त्याची सुद्धा खूप भाजी खाल्लेली आहे कलिंगडाची. म्हणजे मी वाया घालवतच नव्हते, फक्त वरची साल काढायचे मी आणि तेच फक्त कचऱ्यात असायचे. बाकीचं पूर्ण कलिंगड पोटामध्ये जायचं. इतकं मी कलिंगड खाल्लेलं आहे. अजून महत्वाचं म्हणजे पालेभाज्या, त्या सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. पालेभाज्या डेलीच्या जेवणात असायला पाहिजे. फळभाज्या सुद्धा असायला हवेत. आता मी एवढं सांगते, एवढं सगळं प्रत्येकाला असं वाटतं की इतकं सगळं कधी खाणार, पण
प्रत्येक गोष्ट थोडी 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 आहारात असायलाच हवी. सर्वात जास्त आहे की हाय प्रोटीन तुमचं असायलाच पाहिजे, पण ते सोडून ह्या बाकीच्या गोष्टी सुद्धा हवेत शरीरात, म्हणजे खाल्ल्याच पाहिजेत, चांगलं असतं ते. अजून काही गोष्टी असतील ज्या माझ्याकडून मिस झाल्या असतील, आणि तर जर मला असं वाटलं की मिस झाले तर मी त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेनच, आणि त्यातूनही काही मिस झालं तर मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या कंप्लीट करेन. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना वाटतं की आता बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. अगदी खरं आहे, म्हणजे बाहेरचं जे खाणं पिणं असतं खूप जास्त ऑइली म्हणा, किंवा आता रोड साईड वगैरे ते स्टॉल वगैरे भेट असतात, तिथून काहीतरी आपण खरेदी करून आणतो आणि मग प्रेग्नन्सीमध्ये खाऊन मग ते ॲसिडिटी होणं किंवा खराब असतं, हायजेनिक नसतं, म्हणजे त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे बाहेरचं खाणं टाळलंच पाहिजे. शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात तर टाळावंच. आणि इतर वेळेला मी असं नाही की मी अजिबात खाल्लेलं नाही असं मी म्हणणार नाही, मी बाहेरच्या गोष्टी सुद्धा खाल्लेल्या आहेत, पण एक लिमिटेड प्रमाणात. की असं म्हणजे पिझ्झा म्हणा, बर्गर किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील, किंवा हॉटेलला मी कधी गेले नाही, असं कधी नाही झालं. आम्ही सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. हॉटेलमध्ये जाऊन जेवलेले पण आहे, पोट भरून मस्त वेगवेगळे फूड पण ट्राय केलेत. पण असं नाही की आता 2 दिवसांनी मी उठले आणि चला आज हॉटेलमध्ये जेवूया, असं नाही झालेलं. हेल्दी खाणं पहिल्यांदा ते पहिली गोष्ट. पण कधी मनात आलं किंवा जेवण बनवायचा कधी कंटाळा आला, किंवा असंच मनात आलं की चला आज थोडंसं बाहेरचं खायचं आहे, की मग आम्ही हॉटेलला सुद्धा गेलोय, फक्त एक प्रमाणात ठेवून. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा बाहेरचं खाऊ शकता, फक्त थोडंसं एक जिभेवर सुद्धा कंट्रोल असायला हवा. आता हे सर्व जेव्हा आपण खातो तेव्हा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा, हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे, आणि खाण्याबरोबर एक्सरसाइज सुद्धा केली पाहिजे, तर कुठे या गोष्टींचा व्यवस्थित फायदा होतो. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आता माझा प्रेग्नन्सीमधला जो डाएट आहे त्याच्याबद्दल मी बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, की मी काय काय आहारात घेते, किंवा आता हा 9वा महिना चालू आहे, तर याच्या आधी पहिल्या सेकंड म्हणजे ट्रायमेस्टरमध्ये कशा पद्धतीनं मी घेत आलेले आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला ते तर मला तुम्ही सांगाच कॉमेंट करून. आणि जर तुम्हाला काही गोष्टी वाटल्या असतील की हे असं नाही तसं नाही, तुम्ही तुमचे सजेशन मला नक्कीच देऊ शकता. ऑलवेज वेलकम. आणि आता हा झाला माझा प्रेग्नन्सी डाएट जो आहे, मी काय काय आहार घेतला ते. पण याच्या पुढे मी कोणता व्लॉग बनवू, किंवा तुम्हाला असं वाटतं मी अजून कोणता व्लॉग किंवा कोणत्या विषयावरती अजून बोललं पाहिजे, किंवा तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे, तर मला नक्की त्याबद्दल कॉमेंट करून तुम्ही सुचवू शकता. मी त्याचा सुद्धा वेगळा व्लॉग बनवेनच. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, हा सुद्धा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.